तर सध्या काही छपरी लोक रस्त्यावर ई रिक्षा बंद करत फिरत आहे. म्हणजे होतं आहे असं की बॅट BMS म्हणून एक ॲप्लिकेशन आलेलं आहे. ते ई रिक्षाच्या ब्लूटूथला कनेक्ट होतं आणि त्याच्याने तुम्ही रिक्षा बंद करू शकता. आता हे जेव्हा काही छपरी लोकांना माहीत पडलं, ते गाडी घेऊन निघतात आणि ई रिक्षा दिसली का त्याला ब्लूटूथ कनेक्ट करतात आणि ह्या ॲप्लिकेशनने ते ई रिक्षा बंद करतात. तो रिक्षावाला बिचारा टेन्शनमध्ये येऊन जातो की काय झालेलं आहे, 2-2 किलोमीटर त्या रिक्षाला धक्का मारावा लागतो आहे. नाही म्हणजे या छपरींच्या बापाने जर रिक्षा किंवा टेम्पो चालवलेला राहिला असताना तर यांना समजलं असतं की कमवून देणारं वाहन जेव्हा रस्त्यावर बंद पडतं ना तेव्हा काय काय टेन्शन येतं. म्हणजे दिवसभरची कमाई तर जाते, त्याच्यानंतर मग मानसिक ताण जो येतो, हे धक्का मारायचे वगैरे. पण यांना काय समजणार आहे, बापाने गाडी घेऊन दिलेली आहे, मोबाईल पण बापानेच घेऊन दिलेला आहे, पेट्रोल टाकून दिलेलं आहे, करायचे आहे छपरी चाडे. हे असं जर कोणी करताना सिम्पल सॉल्युशन सांगतो, तुम्ही बॅट BMS ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तुमचं मोबाईल कनेक्ट करून घ्या. आणि जर कोणाला काही समजत नसेल तर बॅटरी खोलायची, त्याच्यामध्ये एक बटन प्रेस करायचं. ते बटन प्रेस केल्यावर ती बॅटरी स्विच ऑफ होते आणि त्याच्यानंतर तिला परत स्विच ऑन करा, रिक्षा ही चालू होऊन जाईल. आणि जर कोणता छपरी असे चाडे करताना तुम्हाला दिसत असेल ना, तर त्याचा व्हिडिओ पोलीसवाल्यांना पाठवा आणि कोणी जर रस्त्यावर दिसला तर त्याला बेदम बदडा भाई. हे सगळं बघून मला एकच मन आठवण येते, ये देश चुनौतियों से नहीं डॉट डॉट से परेशान है.